आपल्या सर्वांची आवडीची रेसिपी, तर सर्वांना लहानपासून मोठ्यापर्यंत आवडणारी रेसिपी म्हणजे मॅगी. ही झटकन होणारी रेसिपी तुम्हाला तर माहीतच आहे. तर चला आज आपण मॅगी काही वेगळ्या पद्धतीने बनवून घेऊ. तर एका पातेल्यात 1-1.5 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये ही मॅगी शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथं अशी हे शिजलेले आहे. आणि हे शिजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा. नंतर एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. तेल असं चांगलं कडकड तापून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कांदा, एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आणि चांगला लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा. चांगला लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा. कांदा असा लालसर परतून घेतल्यावर आपण याच्यात 2-3 अशा बारीक कापलेल्या मिरच्या ॲड करायच्या. मिरच्या पण चांगल्या होऊ द्यायच्या. अशा बारीक कापलेल्या मिरच्या आणि नंतर त्यामध्ये आपण भिजत टाकलेले वाटाणे ॲड करायचे. हे पण थोडे यामध्ये होऊ द्यायचे, फ्राय करायचे. हे सर्व थोडंफार फ्राय करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद टाकायची. नंतर 1 टेबलस्पून हळद टाकून घ्यायची. आता हे सर्व मिक्स करायचं व्यवस्थित. नंतर 1 टेबलस्पून मीठ ॲड करायचं यामध्ये. आता मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मी इथं 1 टेबलस्पून घेतलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त कसं वाटते तितके तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण यामध्ये मॅगी मसाले ॲड करून घेतले आहेत. तर मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले होऊ द्यायचे. तर बघा मसाल्याला कसं तेल सुटत आहे. तर आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर ॲड करू आणि हे सर्व फिरवून घेऊ. तर हे सर्व फिरवून घेऊ व्यवस्थित. आता आपण यामध्ये शिजलेली मॅगी अशी ॲड करू आणि अशी सगळीकडे अशी पसरून सर्व खालून व्यवस्थित अशी फिरवून घेऊ, जेणेकरून सगळे मसाले या मॅगीला लागले पाहिजे. आणि अशी मॅगी जेणेकरून आपली मॅगी अशी तुटली पण नाही पाहिजे. तर अशी हलक्या हाताने फिरवून घ्यायची. आणि तुम्ही इथं दुसरा चमचा वापरू शकता. तर सराटा वगैरे सराट्यानं अशी लवकर पलटला जाते. तर मी इथे चमचाच वापरत आहे. चमच्यानं थोडी पलटायला भारी जाते. तर अशी व्यवस्थित खालच्या वर पूर्ण अशी सगळीकडे मसाले लागते ना अशी फिरवून घेऊ. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे मॅगीला आणि खूप टेस्टी पण वाटत आहे. तर आपण यामध्ये जास्त पण काही ॲड केलेलं नाही. तसे पण जास्त बहुतेक काही जण यामध्ये गाजर पण टाकतात. गाजर, टोमॅटो पण टाकतात. पण टोमॅटो काही मला आवडत नाही आणि गाजर मी काही टाकला नाही. गाजरामुळे थोडी गोड लागते आणि जेवढी आपण कमी याच्यात केली मॅगी तेवढी टेस्टी लागते. गाजर, टोमॅटोमुळे तर मॅगीला चांगला स्वाद येतो. पण मी काही इथं टोमॅटो वापरला नाही. मला काही मॅगीमध्ये टोमॅटो आवडत नाही.
तर गाजर पण मी इथं टाकलेले नाही, गाजरामुळे गोड गोड लागते. तर मी इथं कमी साहित्यातच ही मॅगी बनवलेली आहे. तर बघा, ही आपली मॅगी अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली आजची